तुझ्या आठवणींचं शहर, धुक्याने भरलेली पुण्याची सकाळ, कॉलेजच्या मागच्या रस्त्यावर हलकासा पाऊस पडत होता. रस्त्याकडे ओल्या पानावरून थेंब हळूच सरकत होते. त्या वातावरणात एक शांत संगीत वाजत असल्यासारखं जाणवत होतं. आणि त्या शांत संगीतामध्ये पहिल्यांदा भेट झाली आरव आणि सायलीची. सायली खांद्यावर बॅग घेत वेगात चालत होती. तिचे केस पावसामुळे हलकेसे ओले झाले होते. ती कॉलेजला उशीर झाला म्हणून धावत धावतच येत होती आणि अचानक एका वळणावर तिचा पाय घसरला. ती पडली असती, पण वेळेवर कुणीतरी तिचा हात पकडला. तो आरव होता. सावध, अशा वेगात चालशील तर पडशीलच, तो म्हणाला. हलकस हसत सायलीने त्याच्याकडे पाहिलं. खोल शांत डोळे, नजरेत काहीतरी वेगळंच. पण ती लाजली आणि पटकन हात सोडला. म्हणाली, थँक्यू, पण मला उशीर होतोय. दुपारी भेट कॅन्टीनच्या कोपऱ्यात. सायली शांत स्वभावाची, सगळ्यात मिसळणारी, पण स्वतःचं जग वेगळं ठेवणारी. तर आरव कॉलेजचा सर्वात शांत, सर्वांना मदत करणारा आणि सगळ्यांच्या आवडीचा. त्या दिवशी कॅन्टीन मध्ये गर्दी होती. सायली तिथे उभी होती, हातात चहा घेत आणि फोन शोधत असल्यासारखी. मित्रमैत्रिणी अजून आले नव्हते. तेवढ्यात मागून आवाज आला, एवढ्या गर्दीत एकटी? सायली वळली. आरव उभा होता. सायली हलकं हसली. मित्र येतायत, पण उशीर झाला. आरवने समोरची खुर्ची ओढली. मी बसू की तुमचे मित्र म्हणतील हा कोण? सायलीने डोळ्यातल्या खोडकर चमकासह उत्तर दिलं, बस ना, मित्र काय पण म्हणणार नाही. ती दोघांची दुसरी भेट. ती साधी, छोटी, अगदी सामान्य, पण काहीतरी खास. त्या भेटीनंतर ते दोघे जणू ओळखीचे राहिलेच नाहीत. कधी लायब्ररीत, कधी कॅन्टीन मध्ये, कधी कॉलेजच्या मागच्या रस्त्यावर. त्यांच्या भेटी वाढत गेल्या आणि हळूहळू त्यांच्या गमती जमतीत, बोलण्यात, शांततेही एक सुंदर नातं विणलं जात होतं. हळूहळू वाढणारी जवळीक. सायलीची सवय होती, तिला पाऊस खूप आवडायचा आणि आरव तिचं पावसाकडे बघणं आवर्जून पाहायचा. सायली म्हणायची, पाऊस म्हणजे आठवणी, शांत पण खोल. एकदा आरवने विचारलं, तुला प्रेमावर विश्वास आहे? सायली थोडी थांबली. हो, पण भीतीही वाटते. नातं सुंदर असलं तरी तुटायची भीती मनाला लागते. आरव शांतपणे म्हणाला, कधी तुटणारच नाही असं नातेही असतं. सायलीने विचारलं, कसं? तो म्हणाला, जे तुटण्याची भीती नसताना मनापासून जोडलेलं असतं. सायलीकडे बघून तो हलका हसला. सायलीने नजरेत नजर मिळवली आणि त्या क्षणी काहीतरी वेगळं निर्माण झालं होतं. दोघांच्या हृदयात मैत्री की प्रेम दिवस जात होते. जवळीक वाढत होती, पण नाव काही दिलं जात नव्हतं. दोघेही मनात प्रेम स्वच्छपणे जाणवत होते, पण सांगण्याची हिंमत दोघात नव्हती. एक दिवस सायली थोडी चित्राग्रस्त दिसत होती. आरवने विचारलं, काय झालं? ती म्हणाली, आजीची तब्येत बिघडलीये, थोडी काळजी वाटते. आरवने एक क्षणही न लावता तिला बसने घरी सोडलं. तिच्या आजीला भेटला, आजीशी बोलला, औषध आणून दिलं. सायलीच्या डोळ्यातलं कृतज्ञतेचं पाणी आरवने पाहिलं, पण काही बोलला नाही. सायली मात्र मनात म्हणाली, अशा व्यक्तीमुळेच प्रेमावर विश्वास ठेवावा वाटतो. सायली कॉलेजच्या टेरेसवर बसली होती. अचानक वादळ सुरू झालं. ढग काळे झाले. तिथेच आरव धावत आला. सायली, इतक्या वर एकटी का? पाऊस कोसळतोय. सायली हसली, मला पाऊस आवडतो, माहित आहे ना तुला. आरव तिच्या समोर उभा राहिला. हवेतील थेंब, वाऱ्याचा आवाज आणि त्याची नजर. सायली, मला काहीतरी सांगायचं आहे. सायलीचा श्वास थांबला. तो पुढे म्हणाला, मला तू आवडतेस खूप. आणि हे फक्त आवड नाही, हे मनाला लागलेलं नातं आहे. सायलीचे डोळे पाणावले. ती काही बोलणार इतक्यात तिचा फोन वाजला. तिच्या बाबांनी सांगितलं, मुली लगेच घरी ये, महत्वाचं बोलायचं आहे. सायलीने आरवकडे
पाहिलं. अधुरी नजर, अधुरं उत्तर. आरवने शांतपणे म्हटलं, जा, मी इथंच आहे. जेव्हा सांगशील तेव्हा ऐकेन. सायली निघून गेली, पण तिच्या मनात एकच शब्द फिरत होता. मग मी सुद्धा घरी गेल्यावर तिला कळलं. तिच्या वडिलांना अचानक जॉबमधून कमी केलं होतं. आर्थिक ताण वाढला होता. सायलीवर घरच्या जबाबदाऱ्या आल्या. तिने पार्ट टाइम जॉब धरला. अभ्यास, घर आणि काम सगळ्यात ती अडकली. ती आरोपासून दूर होत चालली. आरोप फोन करायचा, मेसेज करायचा, पण ती व्यस्त, तणावात आणि थोडी घाबरलेली. तिला वाटत होतं, मी त्याच्यावर प्रेम करते, पण आता प्रेमात अडकून घराकडे दुर्लक्ष होऊ नये. एकदा आरव तिला भेटला आणि म्हणाला, सायली, तू दूर का जातेस? मी काही चुकीचं केलं का? सायली हळू आवाजात म्हणाली, आरव, मी तुला आवडते, पण आता मला घर महत्वाचं आहे. मला वेळ द्यावा लागेल. आरव शांतपणे म्हणाला, सायली, प्रेम वेळ मागत नाही, साथ मागतं, आणि मी तुझ्या बाजूला आहे. सायलीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं, पण तरीही ती म्हणाली, आत्ता नाही आरव, मी आधी घर सांभाळते, तू समजशील ना? आरवने खूप शांतपणे तिचा हात धरला. उत्तर दिलं, समजतो, आणि मी वाट बघेन. काही महिने निघून गेले. सायली कामात गुंतली. आरव तिच्या प्रत्येक अडचणीला शांतपणे न सांगता मदत करायचा. कधी वडिलांसाठी रिझ्यूम तयार करणं, कधी औषध आणून देणं, कधी न सांगता आर्थिक मदत करणं. पण तिच्या स्वाभिमानाला धक्का न लागेल असं सायलीला कळत होतं, आणि ती दररोज त्याच्यावर थोडी थोडी अधिक प्रेम करत होती. शेवटचा क्षण, पुन्हा भेट, पूर्ण होणारी कबुली. एके दिवस सायलीच्या वडिलांना नवीन नोकरी मिळाली. घरी आनंदाचं वातावरण पसरलं. सायलीने सर्वात आधी त्याला सांगावं असं वाटलं, तो होता आरव. सायली कॉलेजच्या मागच्या रस्त्यावर आली. तिथे तो उभा होता, जिथे पहिली भेट झाली होती. सायलीने मागून आवाज दिला, आरव. तो वळला. त्याच्या डोळ्यात अजूनही तसाच प्रेमाचा समुद्र होता. सायली त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. तिचा आवाज थरथरत होता, आरव, त्या दिवशी तू म्हणालास ना की तुला मी आवडते. तो शांतपणे म्हणाला, हो, अजूनही आवडतेस. सायली पुढे आली, मलाही तू आवडतोस खूप, आणि आता कुठलीही अडचण, कुठलीही जबाबदारी आपल्याला दूर ठेवू शकत नाही. आरवने तिच्याकडे बघितलं. खरंच? सायलीने त्याचा हात धरला, हातात घेतला. पहिल्यांदा स्वतःहून, हो, कारण तुझ्या साथीत जगणं म्हणजे शांती आणि प्रेम. त्या क्षणी पाऊस सुरू झाला. पहिल्या भेटीसारखाच. त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. त्याच शहर काही वर्षांनी सायली ग्राफिक डिझायनर झाली. आरवने स्वतःचा स्टार्टअप सुरू केला. दोघांनी मिळून पुण्यातल्या धुकट रस्त्यावर पावसाच्या संगीतामध्ये प्रेमाचा एक छोटासा पण सुंदर संसार उभा केला. सायली नेहमी म्हणायची, आपलं प्रेम म्हणजे शहरासारखं कधी धुक्यात हरवतं, कधी पावसात भिजतं, पण शेवटी स्वतःच्या जागी परत येतं. आणि आरव हसत उत्तर द्यायचा, कारण तू आहेस, आणि तुझ्या आठवणीचं शहर मी कधीच सोडणार नाही. तर कशी वाटली कविता, कथा, नक्की कमेंट करून सांगा.